हॅलो अँड वेलकम टू आवर चॅनल अँड माय व्हिडिओ. कारण हा व्हिडिओ आहे ना एक थोडंसं डिफरंट काहीतरी आहे. कारण मला ना खूप दिवसांपासून पंचकर्म करायचं होतं. तर मी तशी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि मी ते करणार आहे. आणि म्हणजे सगळी इन्क्वायरी वगैरे करणार आहे आणि मग त्याच्यानंतर ठरवणार की करायचं आहे की नाही. आणि म्हणजे मी आधी कधीच नाही केलेलं आहे. सो हे काहीतरी नवीन ट्राय करायची इच्छा आहे मला. आणि मी हे का करणार आहे वगैरे मी ते तुम्हाला त्यांना डॉक्टरांना भेटून वगैरे आल्यानंतर सांगते. आणि ते पण काय बोलतात ते पण तुम्हाला मी शेअर करते तुमच्यासोबत. पण मला हे काहीतरी असं ट्राय करायचं होतं. आणि मग इथं मी घरी आलेलेच होते आणि माझ्याकडे टाईम पण आहे. कारण मला इथं घरची कामं करायला लागत नाही, फक्त मला ऑफिसची कामं असतात. सो म्हटलं चला आपण आपल्या मोकळ्या वेळेमध्ये करून घेऊयात हे. आणि का करणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते. ना डॉक्टरला भेटून आले आणि त्याच्यानंतर मी असं डिसिजन घेतलं आहे की येस मला हे पंचकर्म करायचं आहे. कारण आहे ना मला असं आत्ता वाटतं आहे की खूप कॉन्शियसली मला माझ्या हेल्थसाठी काहीतरी करायची गरज आहे. कारण खूप दिवसांपासून मी आहे ना खूप असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स फेस करते, जसं की स्ट्रेस किंवा माझं बॉडी पेन आणि मला PCOD पण आहे आणि नी पेन, हील पेन, बॅक पेन असे खूप. आणि हेच नाही पण हेअरफॉल, त्याच्यानंतर म्हणजे असे खूप छोटे मोठे असे प्रॉब्लेम्स, डायजेशनचा प्रॉब्लेम चालू आहे. सो मी असं विचार केला की वेगवेगळ्या डॉक्टरांकडे मला जायचं नाही आणि मी एवढ्या सगळ्या टॅबलेट्स आणि ट्रीटमेंट्स नाही करू शकत. सो मला असं विचारायला की एकच काहीतरी सॉल्युशन आपण ह्याच्यासाठी फाइंड आउट करू शकतो का. सो मला हे पंचकर्म ट्राय करायचं होतं. मला माहीत नाही याचा रिझल्ट कसा असणार आहे, काय असणार आहे. आणि ऑफकोर्स जो पण काही रिझल्ट असेल मी तुमच्यासोबत तो शेअर करेनच. पण आत्ता सध्या तरी स्टार्ट करण्यासाठी मला हे करायचंच होतं. सो मी डॉक्टरला भेटून आल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला आहे की माझ्या हे आज जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे असे क्विकली तर सगळे नाहीत हे होणार आहेत, रिमूव्ह होणार आहेत. पण हळूहळू का होईना पण त्याची सुरुवात होईल की म्हणजे ते हळूहळू ठीक होतील. आणि तर येस मी हा मग डिसिजन घेतला की येस मला फायनली हे करायचं आहे. मला माहिती नाही आता ह्या ट्रीटमेंटमध्ये मी किती कॉन्फिडंट आहे. कारण खूप वेगवेगळे ह्याच्यामध्ये फेजेस आहेत. जसं की ते काहीतरी औषधी तूप वगैरे प्यायला देतात, त्याच्यानंतर मसाजेस आहेत आणि याच्यामध्ये पण वेगवेगळे ट्रीटमेंट्स आहेत. जसं की काहीतरी शिरोधारा म्हणून आहे जे स्ट्रेस रिलीफ आणि बाकीच्या पण प्रॉब्लेमसाठी चांगलं आहे. हेअरफॉल वगैरे त्याच्यासाठी चांगलं आहेत आणि अजून बाकीच्या हेल्थ प्रॉब्लेमसाठी पण ते खूप चांगली ट्रीटमेंट आहे. आणि विरेचन म्हणून आहे ज्याच्यामध्ये म्हणजे जर काही डायजेशन इश्यूज आहेत किंवा पित्त वगैरे आहे आपल्या शरीरामध्ये, तर ते सगळं रिमूव्ह होण्यासाठी ते हेल्प होतं. आणि हे असं नाही की मी लगेच ट्रीटमेंट घेतली आणि मला ते लगेच बरं होईल मी. पण ही ट्रीटमेंट अशी आहे की मी फॉर लॉंगर टाईम मला हे करायला लागेल आणि देन आय विल बी ओके. आज आहे फर्स्ट डे आणि त्याची सुरुवात होणार आहे. हे काहीतरी त्यांनी मला तूप दिलेलं आहे. तर हे मला आज 30 ml प्यायचं आहे. सो मला नाही प्यायचं आहे. दीदीने ना पिलं आणि तिला म्हणजे ओके ओके वाटलं. म्हणजे तिला बघून तरी मला माहित नाही आता तिनं मला खोटं एक्सप्रेशन दिलेत का खरे. आता मी ऑलरेडी कडू खात आहे त्यामुळे मला थोडी सवय झाली. तर मी ते घेते आता, तुम्हाला दाखवत नाही मी ना ते तूप पिलं पण मला काही टेस्ट समजली नाही. म्हणजे छान तर नाही आहे मला, कारण तूप नाही आवडत ना त्यामुळे प्रॉब्लेम आहे हा. दीदीला तर तिला थोडंसं कडू लागलं त्या म्हणजे जे पण तिचं तूप आहे ते. मला टेस्टच नाही समजली काय. ये देखिए ये देखिए मैं करके आई हूँ. आणि पूर्ण ना म्हणजे केस एवढे सॉरी हे मी शिरोधारा करून आलेली आहे. तर पूर्ण त्यांनी ते असं इथं धार वगैरे असं लावून तेल वगैरे सोडलेलं आणि पूर्ण असे आंघोळ केले केसांची तेलामध्ये. तुम्हाला मी दाखवू शकते तसं. Oh my god. ड्रिपिंग ऑइल जसं केस धुतल्यानंतर होतं तसंच आहे सेम. पण मग हे आता झोपायची तयारी आहे तर म्हणून हे सगळं असं बांधून ठेवलेलं आहे. ते मी युट्यूबवरती व्हिडिओ बघत होते ना, तर त्याच्यामध्ये म्हणजे असंच अजून बरेच बाकीच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं होतं ना की शंकरांना कसं समुद्र मंथनातून विष प्यायला लागलं होतं, तर ते त्यांना बॉडीमध्ये त्यांच्या खूप हीट जनरेट झालेली ना, सो म्हणून त्यांना त्यांच्या पिंडीवरती सतत पाणी पडत राहिलेलं असते की त्यांना तो थंडावा मिळावा म्हणून त्यांनी जे प्राशन केलं विष त्याचा त्यांना आतच आहे ना त्यांच्या कंठामध्ये त्यांना त्रास होतोय.
म्हणून ते पिंडीवरती तसंच ड्रॉप पाणी पडत राहतंय. तसंच आपल्या आत पण काय एन्झायटी, हे हीट तयार होते, बऱ्याच गोष्टींनी टॉक्झिन्स तयार होतात, तर ते शांत होण्यासाठी हे शिरोधारा करून घ्या असं होतं. आज ना पंचकर्मचा 3rd डे आहे आणि आज 120 ml ते जे औषधी तूप आहे ना ते प्यायचं होतं सकाळी. सो ते पिल्यानंतर आहे ना मला काही झालं नाही, पण आता ऑलमोस्ट 3-4 तास झालेत ते पिऊन आणि मला ना थोडीशी मळमळ वाटते. सो ते बोललेलेच की असं होणार आहे म्हणून, पण त्यांनी असे एक टॅब्लेट्स पण दिलेत की जर मळमळ वगैरे झाली तर ती थोडी ही टॅब्लेट अशी चोखून खायची वगैरे. सो ती मी आत्ता खाणार आहे. आणि मी डे 2ला काही शूट नाही केलं कारण आता जी ट्रीटमेंट चालू आहे ना तर त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, स्टार्टिंगला फक्त हे तूपच प्यायचं आहे 4 दिवस. फर्स्ट डेला तुम्ही बघितलं जसं 30 ml पिलं आणि काल सेकंड डेला 60 ml पिलं. काल मला काहीच त्रास नाही झाला आणि आज 3rd डे आहे, तर आजच्या दिवशी मी 120 ml पिलं आणि मग आता मला उद्या प्यायचं आहे 150 ml. सो म्हणजे त्यांनी सांगितलेलंच होतं की याने थोडी मळमळ किंवा डोकं दुखणं वगैरे असे त्रास होऊ शकतात. आणि हे पूर्ण तूप वगैरे पिऊन झाल्यानंतर मग पुढची ट्रीटमेंट आहे. आणि आता सध्या जोपर्यंत हे फक्त तूप वगैरे प्यायचंच आहे ना, तर मग मी आणि दीदीने काय केलं माहिती का, ती शिरोधारावाली जी ट्रीटमेंट आहे ना तर ती आम्ही घेतो. मग ती मी रोज संध्याकाळी तिथं जाते आणि ती 45 मिनिटाची ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये ते असं ऑइल आहेत, खूप औषधी ऑइल आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये खूप असं त्यांनी बोलले की 100+ काहीतरी औषधी वनस्पतींचं ते तेल बनवलेलं आहे. आणि ते असं ते तुम्ही बघितलं पण असेल मे बी खूप व्हिडिओमध्ये, असं एक भांडं असतं आणि त्याच्यातून ते असे धार लावून सोडतात तेल वगैरे आपल्या इथं माथ्यावरती. आणि मग ती तशी ट्रीटमेंट आहे रिलॅक्स फील करण्यासाठी, स्ट्रेस फ्री होण्यासाठी. तर ती आता सध्या चालू आहे. आता नेक्स्ट काय काय आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची विसरलेली आहे ब्लॉगमध्ये की ते जेवणाचे पण काही काही पथ्य आहेत की तिखट अजिबात खायचं नाही, आंबट खायचं नाही, तेलकट खायचं नाही, गोड खायला सांगितलं आहे. पण ह्याच्यामध्ये पण हे जे भाज्या आहेत ना, फळभाज्या वगैरेच खायच्या, अशा जास्त हे खायचं नाही. हरभरा, वाटाणे वगैरे असलं हिरव्या भाज्या हां हे काही खायचं नाही असं सांगितलं आहे. आणि भाकरी, तिखट हे खूप कमी आणि चपाती चपाती पण नाही खायची, भाकरी वगैरे खायची. आणि भूक लागत नाही तोपर्यंत खायचं नाही. सो मला आत्ता 2:30 वाजलेत, आत्ता भूक लागलेली आहे. सो मी आत्ता जेवत आहे. चिअर्स. तर आज आहे 4th डे आणि आहे ना मला काल मी बोलले ना मी कसं तरी होत होतं, तर त्याच्यानंतर आहे ना माझं खूप असं पोट साफ झालं 6 वेळा. तर मग डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्हाला नेक्स्ट डे प्यायचं नाही आहे तूप. सो मला डायरेक्ट आता ते मसाज वगैरे देणार होते. सो मी ते मसाज वगैरे पण घेऊन आले आणि काय रिलॅक्सिंग मसाज होता. म्हणजे एक आणि एक अवयव असा त्यांनी एवढं छान डीप मसाजिंग होतं ते असं पूर्ण, आणि इतकं छान मसाज वगैरे झालं, एकदम रिलॅक्स आणि भारी वाटलं. आणि त्याच्यानंतर आहे ना असं स्टीम होती, कसं त्यांचं लाकडाचं हे होतं, असं डोम असल्यासारखं एक पेटीसारखं होतं आणि त्याच्यामध्ये मग झोपायचं आणि वरून ते बंद करायचं, फक्त आपलं तोंड बाहेर असं होतं. आणि मग त्याच्यानंतर ती स्टीम वगैरे घेतली, खूप भारी वाटलं, म्हणजे रिलॅक्सिंग होतं पूर्ण. आणि मला आता असं माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट वाटते की मला रात्री लवकर झोप येते आणि छान शांत झोप लागते रात्रभर. आणि दिवसभर पण असं जास्त असं झोप आली आहे किंवा आळस आला आहे असं नाही आहे, एकदम मी एनर्जेटिक आहे. तर हेच मला शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. आणि काय झालं, हां ते जे 150 ml प्यायचं होतं ना तूप, तर ते मी पिलं नाही कारण ते मला पिऊ नको म्हणून सांगितलेलं होतं. आता माझा एक मसाज झाला, अजून 2 आहेत उद्या आणि परवा. आणि शिरोधाराचे पण मी 5 सेशन घ्यायचं बोललेले ते, पण मी 4च घेतलेत. बघूयात मी अजून एक एक्सटेंड करेल की नाही. तर ते झाले. आणि मग याच्यानंतर आता काय आहे की मसाज झाल्यानंतर 1 दिवसचा गॅप असणार आहे आणि मग नेक्स्ट डेला त्याच्या काहीतरी काढा वगैरे देणार आहेत. मी ते ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी मी तुमच्यासोबत ते शेअर करते. आज माझा आहे 6th डे आणि मी आता आहे क्लिनिकमध्ये. आणि इथं आज पण मसाजेस आहे लास्टचा. काल 5th डे होता आणि काल पण एक मसाज झाला, तर त्याच्यामध्ये म्हणजे फुल बॉडीज मसाज होता. आणि आज पण सेमच असेल. आणि त्याच्यानंतर उद्या मे बी 1 दिवस गॅप असेल आणि परत एक काहीतरी छोटी ट्रीटमेंट आहे, काहीतरी ते काढा वगैरे देणार आहेत पहिला. तर ते डॉक्टर आल्यानंतर ते सांगतील काय आहे. हे आहे ना इथं काय बोलतात इन हाऊस त्यांचे प्रोडक्ट्स आहेत आणि सगळे हेअर ऑइल, मॉइश्चरायझर, बॉडी वॉश आणि हे साबण वगैरे आणि हे ऑर्गॅनिक मेहंदी वगैरे पण ते असं प्रोव्हाइड करतात.
आणि सगळे नॅचरल ह्याने बनवलेलेच आहे, त्याच्यामध्ये काहीही केमिकल्स वगैरे यूज केलेले नाही आहेत त्यांनी. तर मी काय घेतलं माहिती का, हे साबण घेतलेत, हे हेअर ऑइल घेतलं आणि मॉइश्चरायझर, हे दीदीनं तिच्यासाठी बॉडी वॉश घेतलेलं आहे. आणि ना प्लस आम्ही हे ऑलरेडी आधीच घेतलेलं. ही एक मॉइश्चरायझर क्रीम आहे म्हणजे फेससाठीची, आणि हे सिरम आहे रात्री लावायचं, ते पण त्यांनी दिलं आहे. आणि मला ना एवढं 4-5 दिवसच झाले मी वापरले, पण माझ्या चेहऱ्यावर मला एवढा फरक दिसायला लागला आहे ना, म्हणजे मी एवढी छान माझी तुकतुकीत आणि हेल्दी स्किन मी एवढ्या वर्षांमध्ये पहिल्यांदा बघितली माझी. आणि प्लस अंडर असे पूर्ण काळे आहेत ना, तर हे त्याच्यासाठी पण हे आहे, उपयोगी आहे, त्याच्यामुळे दिलं. आणि मसाजमुळे वगैरे तर ना एवढी बॉडी हलकी आणि एवढी लूज, आणि मी अशी कशी पण हलवू शकते, नाहीतर एवढी स्टिफ झालेली होती माझी बॉडी. खूप असा फरक पडलाय हे केले म्हणून. असं चांगलं वाटायला लागलंय की स्वतःसाठी असं काहीतरी छान, आणि खरंच असं रिलॅक्स आणि मला असं एकदम एनर्जेटिक वाटायला लागलं. मूड पण असा मूड चांगला राहतोय, एनर्जी हळूहळू असा हा रिझल्ट दिसणार आहे. हे एकदम काही होणार नाहीये, अजून याच्यामध्ये भरपूर ट्रीटमेंट्स आहेत, त्या ट्रीटमेंट्स पण घ्यायला लागतील. त्याच्यानंतर जे ओव्हरऑल जे माझे प्रॉब्लेम्स आहेत ते मे बी कमी होतील, पण आता हळूहळू ती स्टार्ट तरी झालेली आहे. हे काही प्रमोशनल नाहीये, पण हे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स मी शेअर करायला लागले. आणि प्लस हे दीदीने पण सेम केलेलं आहे, पण तिचं थोडं वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट आहे, कारण तिचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत थोडे, पण तिला पण हळूहळू फरक जाणवायला लागला आता. ना विरेचनचा लास्टचा दिवस होता आणि सकाळी मसाज वगैरे झाला. आज एकदम असा लाईट मसाज होता, एकदम असा जोर लावून वगैरे नव्हता. आणि त्याच्यानंतर आता हा मला काढा दिलाय, तो थोडासा कोमट करून असा प्यायचा आहे. आणि एकच गोड पिलाय मी, डेंजरस वेगळीच टेस्ट आहे त्याची काहीतरी. आणि आता हे प्यायचं आहे. हे पिऊन झाल्यानंतर हे त्यांनी 2 टॅबलेट्स दिलेत. ह्या 2 टॅबलेट्स खायच्या गरम पाण्यासोबत, आणि अर्धा तासानंतर पाणी पित राहायचं गरम. आणि त्याच्यानंतर मग मला डिसेंट्रीला म्हणजे पोट साफ व्हायला चालू होईल माझं. आणि असं सांगितलं की खूप वेळा होणार आहे, आणि थोडा अशक्तपणा होऊ शकतोय, किंवा असं डिझिनेस वाटू शकतो, बीपी पण लो होऊ शकतो. तर असं बीपी वगैरे चेक करा म्हटले. आता आमच्याकडे घरी मशीन आहे म्हणून सांगितली मी, तर मग तुम्ही करावं अशी ती 2-3 वेळा दिवसातून. आणि बाकी आराम करा. मग तर आज मी ऑफिसला सुट्टी घेतलेली आहे पूर्ण. आता बघूयात काय काय होणार आहे माझ्यासोबत आज. थोड्या वेळाने अपडेट देत राहा तुला कसं फील होतं. आणि आज त्यांनी आहे ना की आपण कशा मेथड्स फॉलो केल्या पाहिजेत आपल्या रेग्युलर लाईफमध्ये वगैरे, असं खूप एक्सप्लेन केलं त्यांनी. अर्धा तास तरी त्या एक्सप्लेन करत होत्या. खूप छान काय काय सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की त्या सगळं असं हँड रिटन लिहून देणार आहेत की काय केलं पाहिजे काय नाही वगैरे सगळं. तेव्हा पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन की काय सांगितलं त्यांनी, काय आहे वगैरे. तेच मला वाटतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहितीये, एवढं 5 दिवस झाले, नाही 5 दिवस नाही 6 दिवस झाले टोटल, तर माझं 2 किलो वजन कमी झालं याच्यामध्ये. कारण त्यांनी जे सांगितलं डाएट वगैरे जसं आहे ते सगळं फॉलो करायचं होतं, आणि त्याच्याने माझे 2 किलो कमी झाले. ते बोलले की तुम्ही अजून स्ट्रिक्ट, मी जसं सांगितलंय जेव्हा भूक लागते तेव्हा जर खाल्लं असतं तर अजून 1 ते 2 किलो कमी झालं असतं. पण ठीक आहे, चालतंय, काही नाही. वजन कमी करायचं हा काय मोटिव्ह नाही आपला, इंटरनल सगळं दुरुस्त क्लिन्झिंग. हा तेच ना. मला वाटतं तुला या व्हिडिओचे 2 तर पार्ट्स करावे लागतील, बिकॉज एवढी इन्फॉर्मेशन आहे. एकातच बघू देत त्यांना, म्हणजे कसं असं त्यांना अशी क्युरियोसिटी नको, अरे काय आहे काय आहे. त्यामुळे मी तुम्हाला एकाच पार्टमध्ये सगळं दाखवणार, तुम्ही बघत राहा. ठीक आहे. तुम्हाला बोलले की मला त्यांनी डॉक्टरांनी 2 गोळ्या दिलेल्या आणि त्यांनी मला डिसेंट्री लागणार, तर 2 गोळ्यांनी झालं नाही म्हणून मला अजून 2 गोळ्या खायला लागल्या. पण त्याच्यानंतर पण जेवढा वेळा व्हायला एक्सपेक्टेड होतं तेवढं झालं नाही, 7 वेळाच झालं मला. तर मग डॉक्टरांनी परत आज मला दीदी जवळून टॅबलेट्स दिलेले आहे, तर ती मी आत्ता खाल्लेली आहे. मे बी आता पण माझं पोट साफ होईल. आणि काल दुपारी ना जेव्हा मी 4 गोळ्या एकूण खाल्ल्या त्याच्यानंतर माझ्या पोटात एवढं दुखत होतं, बापरे खूप डेंजर दुखलं. आणि अर्ध्या तासांनी असं गरम पाणी प्यायचं होतं, पण तरी माझं झालं नाही. काय माहिती नाही काय प्रॉब्लेम होता. आता आज त्यांनी वेगळी गोळी दिली मला, तर ती गोळी खाल्ली. तर आता आज पण सेमच होईल माझ्यासोबत. माझी ना आता ट्रीटमेंट पूर्ण झाली करून, आणि त्याच्यानंतर आता त्यांनी आहे ना काय करायला पाहिजे, डूज अँड डोंट्स, असं त्यांनी पूर्ण त्यांच्या स्वतःच्या हातांनी असं लिहून दिलं हे असं. तर याच्यामध्ये त्यांनी कोणते प्राणायाम करायला पाहिजेत, सूर्यनमस्कार करायला पाहिजेत, आणि अशा मुद्रा असतात त्या कोणत्या मुद्रा केल्या पाहिजेत आपल्याला, म्हणजे ते प्रत्येक मुद्रेचं पण एक काहीतरी असते की ती केल्यानंतर तुमचं रिकवर होईल असं. आणि त्याच्यानंतर वॉक आपल्याला रेग्युलर पाहिजे, सकाळी लवकर उठायला पाहिजे, रात्री लवकर झोपायला पाहिजे, आणि अजून काही काही अशा प्रॅक्टिसेस आहेत आयुर्वेदामध्ये, त्या पण थोड्याफार त्यांनी असे लिहून दिलेत. आणि
हां, आणि भूक लागल्यावरच जेवा, तहान लागल्यावरच पाणी प्या वगैरे अशा भरपूर काही काही गोष्टी आहेत त्या फॉलो करायला सांगितलं. आणि अशी मोठी लिस्ट दिलेली आहे की मला काय खायला पाहिजे आणि काय नाही, हे माझ्या प्रकृतीनुसार त्यांनी ते सांगून असं म्हणजे दिलेलं आहे मला. प्लस त्यांनी असं वेगवेगळं असं दिलं आहे की आपण केसांची काळजी कशी घेतली पाहिजे, असं पूर्ण हे सगळं. पाणी, स्वच्छ पाण्याचा वापर करायचा, केमिकल डाय वगैरे वापरू नका. आणि अशा काही काही चांगल्या ज्या गोष्टी आहेत केसांसाठी, हळीचे लाडू वगैरे बनवून खाऊ शकतो वगैरे असं. त्याच्यानंतर आपली केसांचं केअर करण्यासाठी दिनचर्या काय असली पाहिजे वगैरे, असे भरपूर असं काय त्यांनी वेगवेगळं दिलंय. आणि त्यांनी इथं एक असं लिहिलंय, हिलिंग टेक्स टाइम अँड आस्किंग फॉर हेल्प इज करेजियस स्टेप. सो तुम्ही पण तुमचं काही तुम्हाला व्याधी असू देत किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स असू देत, पटकन तुम्ही क्युअर करण्यासाठी डॉक्टरकडे पोहोचा. आणि सगळेजण स्वस्त राहा, हेल्दी राहा, मस्त राहा. बाय, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.